हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एस पी अकॅडमी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस पी अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. टुडे वी आर गोइंग टू लर्न ट्रू फ्रेंड्स म्हणजे खरे मित्र. मित्रांनो, मैत्रीच्या अनेक अजरामर कथा आजपर्यंत आपण ऐकलेल्या आहात, पाहिलेल्या आहात. आज आपण अशीच एक सुंदर अशी मैत्रीची कथा अभ्यासणार आहोत की ज्याच्यामध्ये खरी मैत्री काय असते हे सांगितलेलं आहे. चला तर मित्रांनो, आपण काय करूया, आपल्या पाठाला सुरुवात करूया. Aman was in college. He had many friends, but his best friend was Ronak. अमन नावाचा एक मुलगा कॉलेजमध्ये शिकत होता. He had many friends आणि त्याचे भरपूर मित्र होते. But his best friend was Ronak. परंतु त्याचा जवळचा मित्र, जिवलग मित्र रोनक होता. हॅलो रोनक, हॅलो अमन. आणि दोघांची एकदा कॉलेज सुटल्यानंतर रस्त्यामध्ये भेट होते. लेट्स गो होम इन माय कार. आणि रोनक अमनला म्हणतो की अमन, आपण काय करूया, माझ्या कारमधून घरी जाऊयात. मुन्ना वॉज इन द सेम क्लास. आणि मुन्ना नावाचा विद्यार्थी सुद्धा त्यांचाच वर्गामध्ये शिकत असतो. रोनक इज सो रिच अँड अमन इज सो पुअर. आणि मुन्ना विचार करतो काय की रोनक इज सो रिच, रोनक काय आहे, खूप श्रीमंत आहे. अँड अमन इज पुअर आणि अमन गरीब आहे. हाऊ कॅन दे बी फ्रेंड्स. आणि असं असताना सुद्धा ते दोघे एकमेकांचे कसे काय मित्र होऊ शकतात बरं. काही दिवसानंतर अमन फेल येईल. अमन आजारी पडतो. ही डिडंट गो टू कॉलेज फॉर 3 days. आजारी असल्यामुळं तो 3 दिवस कॉलेजला जात नाही. हिज फ्रेंड्स केम टू सी हिम. आणि त्याचे सगळे मित्र त्याला पाहायला येतात. हाऊ आर यू अमन, गेट वेल सून. सगळे येतात, त्याच्या तब्येतीची चौकशी करतात आणि त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा सुद्धा देतात. आय डोंट सी रोनक. आणि त्यांच्यामध्ये मुन्ना नावाचा मुलगा सुद्धा आलेला असतो. तो मनामध्ये विचार करतो की अमन आणि रोनक जिवलग मित्र आहेत, परंतु रोनक मात्र अमनला पाहायला आलेला नाही. नेक्स्ट डे, रोनक, व्हेर इज युअर फ्रेंड अमन. दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला मुन्ना रोनकला भेटतो त्यावेळेला त्याला विचारतो, अरे रोनक, तुझा मित्र अमन कुठं आहे. ही इज इल. त्याच्यावरती रोनक म्हणतो, अरे तो आजारी पडलाय. यस्टरडे वी वेंट टू हिज हाऊस बट यू डिडंट कम. मुन्ना म्हणतो, अरे रोनक, काल आम्ही अमनला पाहायला त्याच्या घरी गेलेलो होतो, परंतु तो आला नाहीस. आय वॉज बिझी. रोनक म्हणतो, अरे माझं थोडंसं काम होतं. युअर बेस्ट फ्रेंड इज इल अँड यू वेअर बिझी, आय सी. आणि मुन्ना म्हणतो, अरे तुझा जवळचा मित्र आजारी आहे आणि तू बिझी आहेस, असं का. एनिवे यू कॅन नॉट बी गुड फ्रेंड्स. आणि मला तर वाटतं बघ की तुम्ही दोघे जण जिवलग मित्र, चांगले मित्र नाही आहात. व्हाय. रोनक विचारतो, अरे असं का म्हणत आहेस तू. अमन डिडंट इवन आस्क अस अबाउट यू. तू अमनला पाहायला गेला नाहीस आणि अमननं सुद्धा काय केलं नाही, आम्हाला तुझ्याबद्दल विचारलं नाही. दॅट्स ऑल राईट. रोनक म्हणतो, ठीक आहे. द नेक्स्ट डे मुन्ना वेंट टू अमन्स हाऊस. आणि दुसऱ्या दिवशी मुन्ना काय करतो, अमनच्या घरी जातो. थँक यू फॉर कमिंग मुन्ना, आय एम मच बेटर नाऊ. आणि अमन त्याला म्हणतो की अरे मुन्ना, तो आलास त्याबद्दल तुझे खूप खूप आभारी आहे आणि आज मला काय वाटतंय, खूप छान वाटते, खूप बरं वाटतंय. त्याच्यावरती मुन्ना काय म्हणतो बघू, व्हॉट सॉर्ट ऑफ अ फ्रेंड इज धिस रोनक. अरे हा रोनक तुझा कसला मित्र आहे रे. ही डझंट कम टू सी यू ॲट ऑल. अरे तू इतका आजारी होतास आणि तरी सुद्धा तुला तो पाहायला आला नाही. ओ बट ही इज द बेस्ट ऑफ फ्रेंड्स. आपण म्हणतो, असं असलं तरी सुद्धा रोनक माझा काय आहे, सर्वात चांगला, सर्वात जिवलग मित्र आहे. मुन्नाला काय अमनचं म्हणणं पटत नाही. तो म्हणतो, हाऊ कॅन यू से दॅट. तू आजारी आहेस आणि तुला पाहायला येत नाही तरी पण तू काय म्हणतोस की तुझा जिवलग मित्र आहे. तो असं कसं म्हणू शकतोस. कम आय विल शो यू. आणि अमन त्याला म्हणतो, चल मी तुला दाखवतो. दे वॉक टू अ शॉप नियर द अमन्स हाऊस. आणि अमन काय करतो तर मुन्नालाच त्याच्या घराजवळ एक दुकान असतं, तिथं दुकानाजवळ तो काय करतो, घेऊन जातो. व्हॉट अ रिच बॉय लाईक रोनक वर्किंग इन अ शॉप. आणि मुन्ना बघतो दुकानामध्ये तर रोनक सारखा अत्यंत श्रीमंत घराण्यातला मुलगा दुकानामध्ये काम करत असतो. यस मुन्ना, ही इज डुईंग माय जॉब. आणि अमन त्याला म्हणतो, अरे मुन्ना, तो काम करत आहे. ते कोणाचं करत आहे, माझं काम करत आहे. आय वर्क
इन दी शॉप इन द इव्हिनिंग. मी दररोज काय करत होतो, या दुकानामध्ये काम करतो. व्हेन आय फेल इल द शॉपकीपर सेड. आणि ज्यावेळेला मी आजारी पडलो त्यावेळेला माझ्या दुकानाचा मालक मला म्हणाला, इफ यू डोंट कम टू वर्क आय विल गिव्ह यू युअर जॉब टू सम अदर बॉय. आणि जर तू कामावरती आला नाहीस तर मी काय करेन, तुझं जे काम आहे ते दुसऱ्या कोणत्या तरी मुलाला देऊन टाकेन, तुला कामावरून काय करेन, कमी करेन. आणि ही गोष्ट ज्या वेळेला रोनकला समजली तो मला म्हणाला, डोंट वरी अमन, तू काळजी करू नकोस, आय विल डू युअर वर्क फॉर यू. मी काय करेन, तुझं काम या दुकानामध्ये मी करेन, तुझ्याबद्दल मी इथं काम करेन. यू कॅन गो बॅक टू वर्क व्हेन यू वेअर बेटर. आणि त्यामुळं तुला जोपर्यंत बरं वाटत नाही तोपर्यंत तू काय कर, घरीच थांब, कामावरती येऊ नकोस. गो होम अँड रेस्ट. तू घरी जा आणि विश्रांती घे जा. रोनक कम्स आउट ऑफ द शॉप. आणि त्यांच्यामध्ये बोलणं सुरू असतानाच रोनक त्यांना पाहतो आणि दुकानाच्या बाहेर येतो. हॅलो मुन्ना. मुन्नाला हॅलो करतो. हिअर इज युअर मनी अमन. आणि तो काय करतो, अमनला पैसे देतो. बट यू डीड द वर्क रोनक. अमन म्हणतो, अरे रोनक तू मला पैसे देत आहेस परंतु कामाला जरी मी असलो तरी काम तू केलेलं आहेस. आय डीड द वर्क फॉर यू अमन. आणि त्याच्यावरती रोनक म्हणतो की मी काम केलेलं आहे परंतु कोणासाठी केलेलं आहे, तर तुझ्यासाठी हे काम मी केलेलं आहे. नाऊ आय एम बेटर. त्याच्यावरती अमन म्हणतो, अरे मला आता बरं वाटतंय, आय विल गो बॅक टू वर्क टुमॉरो. आणि उद्यापासून मी काय करेन, कामाला जायला सुरुवात करेन. अशा प्रकारे मुन्नाच्या मनामध्ये जे सगळे प्रश्न पडलेले होते, म्हणजे काय तर अमन आजारी असताना रोनक त्याला पाहायला गेला नाही, मग हे खरे मित्र कसे काय असू शकतात, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मुन्नाला इथं मिळतात. थँक्यू रोनक, यू हॅव शोन मी व्हॉट द ट्रू फ्रेंडशिप इज. आणि शेवटी मुन्ना रोनकला म्हणतो की अरे रोनक, मी तुझा खूप खूप आभारी आहे, कारण खरी मैत्री म्हणजे काय असते हे तू काय केलंस, मला दाखवून दिलेलं आहेस. अशा प्रकारे मित्र, खऱ्या मैत्रीचा संदेश देणारा हा पाठ ट्रू फ्रेंडशिप आज काय केलेला आहे, आपण अभ्यासलेला आहे. आपण इथंच थांबूया. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा, शेअर करा मित्रांनो, आणि आपल्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. आपण इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.